तुम्ही आता डिप्लोमा इन फार्मसी करताय, आता तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट व्हाल, तर तुमच्यासाठी करिअरमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत त्याच्यासाठी आपण हा जो टॉपिक आहे फार्मसी ॲज अ करिअर हा टॉपिक आपण स्टडी करणार. तर ड्रग्स जे असतात किंवा मेडिसिन जे आहेत, तर जे पॅकेजिंग मटेरियल म्हणजे कंटेनर्स क्लोजर्सचं जे काही मटेरियल आहे ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये ड्रग येतं, तर त्या मटेरियलसोबत ड्रग रिॲक्ट करू शकतं, इंटरॅक्ट करू शकतं आणि त्याचा इफेक्ट ड्रगच्या प्रॉपर्टीवरती, ड्रगच्या क्वालिटीवरती होत असतो. म्हणून ड्रग्सच्या पॅकेजिंगसाठी कोणत्या प्रकारचे मटेरियल वापरायला पाहिजेत, जर ग्लास वापरत असो तर ग्लास कशा प्रकारचा असायला पाहिजे, प्लास्टिक कसं असायला पाहिजे, रबर कसं असायला पाहिजे, तर प्रत्येकाला कॅप्सूलसुद्धा माहिती आहेत. सो मेडिसिन्स म्हटलं किंवा मेडिकल स्टोअर म्हटलं किंवा फार्मासिस्ट म्हटलं की टॅबलेट आणि कॅप्सूल डोळ्यासमोर येतात. सो कॅप्सूल इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर कॅप्सूल हा डोसेस फॉर्म काय आहे, त्याच्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट वापरले जातात, जिलेटिन शेल कसं बनवलं जातं, त्याचे इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स काय आहेत, ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस काय आहेत. डिअर फार्मसी स्टुडंट्स, मी प्रोफेसर सुनील बाकलीवाल. आय एम को-ऑथर ऑफ बुक फार्मास्युटिक्स फॉर डिप्लोमा इन फार्मसी फर्स्ट इयर बाय निराली प्रकाशन. तर निराली प्रकाशनचं फार्मास्युटिक्सचं पुस्तक आहे फर्स्ट इयर डिप्लोमा इन फार्मसीसाठी, ज्याचे को-ऑथर्स मी प्रोफेसर प्रवीण जवळे आणि डॉक्टर भूषण राणे हे त्याचे को-ऑथर्स आहेत. तर आपण आज फार्मास्युटिक्स या विषयाबद्दल जाणून घेऊया. तर हा विषय तुम्ही फर्स्ट इयरमध्ये शिकलेला असाल. फार्मास्युटिक्सपासूनच फार्मसीची सुरुवात होत असते. फार्मास्युटिक्स हा जो सब्जेक्ट आहे तो फार्मसीचा हार्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. फार्मसीमध्ये जे काही इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत, महत्त्वाचे विषय आहेत, त्यापैकी फार्मास्युटिक्स हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. फार्मास्युटिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला फक्त फार्मसीमध्येच शिकायला मिळतो. जर तुम्ही फार्मेकोलॉजीचा विचार केला तर MSc पण फार्मेकोलॉजी आहे, MBBSला पण फार्मेकोलॉजी आहे. फार्मेकॉग्नोसीचा विचार केला तर फार्मेकॉग्नोसी बॉटनीमध्ये पण शिकता येतं, BMSला पण शिकता येतं. पण फार्मास्युटिक्स म्हटलं तर फार्मास्युटिक्स हा फक्त फार्मसीमध्येच शिकता येतं, बाकी दुसरी कुठल्याही ब्रांच ऑफ सायन्समध्ये फार्मास्युटिक्स सब्जेक्ट नाही आहे. तर फार्मास्युटिक्स हा सब्जेक्ट फर्स्ट इयरमध्ये तुम्ही शिकलेला आहात, तर त्याचे एकदा आपण रिव्हिजन करून घेऊ. फार्मास्युटिक्स सब्जेक्टच्या सिलेबसमध्ये काय काय दिलेलं आहे हे तुमचं एकदा इथे आपण रिव्हिजन करूया. ठीक आहे. सो फार्मास्युटिक्स हा सिलेबस आहे. सो लेट्स सी सिलेबस ऑफ फार्मास्युटिक्स. सिलेबसमध्ये तुमचा जो फर्स्ट टॉपिक आहे दॅट इज हिस्ट्री ऑफ प्रोफेशन ऑफ फार्मसी इन इंडिया. आता प्रोफेशन ऑफ फार्मसी म्हटलेलं आहे, प्रोफेशन ऑफ फार्मसी. सो व्हॉट इज अ प्रोफेशन? तर जसं एक CAचा प्रोफेशन असतो, डॉक्टरचं प्रोफेशन असतं, तसंच फार्मसीचं हा पण एक प्रोफेशन आहे. प्रोफेशन म्हणजे जिथे माणूस किंवा व्यक्ती आपल्या नॉलेजचा वापर करून, आपल्या बुद्धीचा वापर करून, आपल्या इंटेलिजन्सचा वापर करून पैसे कमवतो, लोकांना सेवा पुरवतो, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, त्याला म्हणतात प्रोफेशन. प्रोफेशन आणि बिझनेसमध्ये फरक आहे. तर प्रोफेशनल जे असतात त्यांच्याकडे एक स्पेसिफिक नॉलेज असतो. तर इथे ज्याच्याकडे फार्मसीचं प्रोफेशनचं नॉलेज आहे दॅट इज दी फार्मासिस्ट. तर इथे आपल्याला हिस्ट्री ऑफ दी प्रोफेशन ऑफ फार्मसी इन इंडिया स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्येच फार्मसी एज्युकेशन, इंडस्ट्री, फार्मसी प्रॅक्टिस अँड व्हेरियस प्रोफेशनल असोसिएशन्स याबद्दलसुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे. देन फार्मसी ॲज अ करिअर. तुम्ही आता डिप्लोमा इन फार्मसी करताय, आता तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट व्हाल, तर तुमच्यासाठी करिअरमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत त्याच्यासाठी आपण हा जो टॉपिक आहे फार्मसी ॲज अ करिअर हा टॉपिक आपण स्टडी करणार. देन फार्माकोपिया. फार्माकोपिया इज अ रूल बुक ऑर लॉ बुक ऑफ फार्मसी. मेडिसिनचे थ्रूआउट इंडिया, पूर्ण भारतामध्ये मेडिसिनसाठी, ड्रग्ससाठी जे काही स्टँडर्ड्स दिलेले आहेत, जी काही क्वालिटी आपल्याला फॉलो करावी लागते, त्या सगळ्या क्वालिटीचे स्टँडर्ड्स, ड्रगचे स्टँडर्ड्स हे फार्माकोपियामध्ये दिलेले असतात. सो फार्माकोपिया हे आपलं एक लिगल बुक आहे, लॉ बुक आहे किंवा रूल बुक आहे, जे फार्मासिस्टला माहीत असणं आवश्यक आहे. सो इथे आपण इंडियामध्ये कोणकोणत्या फार्माकोपिया अलाउड आहेत, इंडियन फार्माकोपिया काय आहे, इंडियन फार्माकोपियाचं डिटेल आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार. सो नेक्स्ट टॉपिककडे आपण जाऊया. तर आपला पुढचा टॉपिक आहे पॅकेजिंग मटेरियल्स. ठीक आहे. आता पॅकेजिंग मटेरियल्स तर ड्रग्स जे असतात किंवा मेडिसिन जे आहेत, तर
जे पॅकेजिंग मटेरियल म्हणजे कंटेनर्स क्लोजर्सचं जे काही मटेरियल आहे ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये ड्रग येतं तर त्या मटेरियलसोबत ड्रग रिॲक्ट करू शकतं, इंटरॅक्ट करू शकतं आणि त्याचा इफेक्ट ड्रगच्या प्रॉपर्टीवरती, ड्रगच्या क्वालिटीवरती होत असतो. म्हणून ड्रग्सच्या पॅकेजिंगसाठी कोणत्या प्रकारचे मटेरियल वापरायला पाहिजेत. जर ग्लास वापरत असो तर ग्लास कशा प्रकारचा असायला पाहिजे, प्लास्टिक कसं असायला पाहिजे, रबर कसं असायला पाहिजे, प्लास्टिकसोबत रबरसोबत ड्रगचं काय इंटरॅक्शन होऊ शकतं, काय रिॲक्शन होऊ शकतं, तर हे आपल्याला माहिती पाहिजेत. तर इथे पॅकेजिंग मटेरियल या टॉपिकमध्ये आपण कोणत्या प्रकारचे मटेरियल्स ड्रग्ससाठी कंटेनर्स क्लोजर बनवण्यासाठी वापरायला पाहिजेत, त्याचे ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज काय आहेत हे डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. देन आपला नेक्स्ट टॉपिक आहे थर्ड टॉपिक, दॅट इज फार्मास्युटिकल एड्स. फार्मास्युटिकल एड्स यालाच फार्मास्युटिकल एक्सिपियंट्स किंवा ॲडिटिव्ज असं सुद्धा म्हटलं जातं. फार्मास्युटिकल एड्स म्हणजे काय तर कोणत्याही डोसेस फॉर्म तयार करताना त्याच्यामध्ये ड्रग्स म्हणजे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट असतोच, त्याच्यासोबत इतर जे काही घटक द्रव्य आपण वापरतो, इतर जे काही इन्ग्रेडियंट्स आपण वापरतो त्याला म्हणतात ॲडिटिव्स ऑर फार्मास्युटिकल एक्सिपियंट्स. हे जे एक्सिपियंट्स असतात हे डोसेस फॉर्म तयार करण्यासाठी आवश्यक असतात. नॉर्मली हे जे एक्सिपियंट्स आहेत किंवा फार्मास्युटिकल एड्स आहेत यांना स्वतःची अशी काही फार्मेकोलॉजिकल ॲक्शन नसते, ते फार्मेकोलॉजिकली इनर्ट असतात. फार्मास्युटिकल एड्समध्ये जसं आपल्याला माहीत असेल की प्रिझर्वेटिव्ज आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, कलरिंग एजंट्स, फ्लेवरिंग एजंट्स, स्वीटनिंग एजंट्स ॲक्सेट्रा हे सगळे येतात. तर त्याचा डिटेल स्टडी आपण चॅप्टर 3 फार्मास्युटिकल एड्समध्ये करणार आहोत. देन चॅप्टर 4 दॅट इज युनिट ऑपरेशन. तर ज्याला कुणाला फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचं असेल, प्रोडक्शनमध्ये जॉब करायचं असेल, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जॉब करायचं असेल तर त्याच्यासाठी हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे, युनिट ऑपरेशन्स. युनिट ऑपरेशन्स म्हणजे काय तर जसं मिक्सिंग, मिलिंग, ड्राईंग म्हणजे जे सिंगल ऑपरेशन्स आहेत जे की डोसेस फॉर्म बनवण्यासाठी किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप महत्त्वाचे ऑपरेशन्स असतात. तर युनिट ऑपरेशनचं जे काही डिटेल आहेत, युनिट ऑपरेशनमध्ये कोणत्या मशिनरीज वापरल्या जातात, त्याचं थेरी काय आहे, त्याचे प्रोसिजर्स काय असतात, ते सगळं डिटेल आपण युनिट ऑपरेशन या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत. सिलेबसमध्ये पुढचा टॉपिक जो तुमचा आहे दॅट इज टॅब्लेट्स. सो हा फार्मसिस्टसाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. टॅब्लेट इज दी मोस्ट कॉमनली यूज डोसेस फॉर्म ऑफ अ ड्रग. आपल्यापैकी प्रत्येकाला टॅब्लेट माहिती आहे, प्रत्येकजण कधी ना कधी टॅब्लेटचा वापर करतोच. तर टॅब्लेटचं जे काही डिटेल आहे म्हणजे टॅब्लेटची डेफिनेशन, ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, फॉर्म्युलेशन्स, एक्सिपियंट्स, मॅन्युफॅक्चरिंग, त्याचे क्वालिटी कंट्रोल टेस्ट, इव्हॅल्युएशन टेस्ट, ऑफिशियल टेस्ट, अनऑफिशियल टेस्ट, हे सगळं काही डिटेल्स आपण या टॉपिकमध्ये स्टडी करतो. देन कॅप्सूल्स. सो कॅप्सूल्स आर ऑल्सो सॉलिड युनिट डोसेस फॉर्म. तर प्रत्येकाला कॅप्सूलसुद्धा माहिती आहेत. सो मेडिसिन्स म्हटलं किंवा मेडिकल स्टोअर म्हटलं किंवा फार्मसिस्ट म्हटलं की टॅब्लेट आणि कॅप्सूल डोळ्यासमोर येतात. सो कॅप्सूल इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर कॅप्सूल हा डोसेस फॉर्म काय आहे, त्याच्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट वापरले जातात, जिलेटिन शेल कसं बनवलं जातं, त्याचे इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स काय आहेत, ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, हे सर्व डिटेल कॅप्सूल या टॉपिकमध्ये आपण स्टडी करणार. देन नेक्स्ट टॉपिक इज लिक्विड ओरल प्रिपरेशन्स. लिक्विड ओरल म्हणजे जे लिक्विड प्रिपरेशन्स आहेत जे ओरली घेतले जातात, इंटेंडेड फॉर ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. लिक्विड प्रिपरेशन्स इंटेंडेड फॉर ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. तर असे प्रिपरेशन्स, असे डोसेस फॉर्म्स आपल्याला इथे स्टडी करायचं आहेत. तर लिक्विड ओरल डोसेस फॉर्ममध्ये आपण सॉल्युशन्स, सिरप्स, एलिक्झर, इमल्शन, सस्पेन्शन अँड ड्राय पावडर फॉर रिकॉन्स्टिट्यूशनचा डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. देन नेक्स्ट टॉपिक इज टॉपिकल प्रिपरेशन्स. टॉपिकल म्हणजे काय? सो टू बी अप्लाइड ऑन द स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन अँड फॉर एक्सटर्नल पर्पज. तर जे प्रिपरेशन्स किंवा जे डोसेस फॉर्म आपण स्किन आणि म्युकस मेम्ब्रेनवर अप्लाय करतो दोज आर द टॉपिकल प्रिपरेशन्स. तर टॉपिकल प्रिपरेशन्समध्ये इथे आपल्याला ऑइंटमेंट्स, क्रीम्स, पेस्ट, जेल्स, लिनिमेंट्स, लोशन्स, सपोजिटरीज अँड पेसरीजचा अभ्यास करायचा आहे इन डिटेल. तर ऑइंटमेंट्स, क्रीम्स, पेस्ट, जेल्स यांचं डेफिनेशन्स, यांचे ॲडिटिव्स,
यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, म्हणजे ऑइंटमेंट्स आणि क्रीममध्ये काय फरक आहे, क्रीम आणि पेस्टमध्ये काय फरक आहे, पेस्ट आणि जेलमध्ये काय फरक आहेत, यांचे ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आणि यांचे इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स, पॅकेजिंग, स्टोरेज कंडिशन्स, हे सर्व काही डिटेल्स या टॉपिकमध्ये म्हणजे टॉपिकल प्रिपरेशनमध्ये कव्हर केलं जाईल. नेक्स्ट इथे नेझल प्रिपरेशन्स आहेत आणि इयर प्रिपरेशन्स. नेझल तर नेझली म्हणजे नेझल ड्रॉप्स अँड इयर ड्रॉप्स. तर याच्याबद्दल डिटेल डिस्कशन आणि डिटेल स्टडी आपण ह्या टॉपिक्समध्ये स्टडी करू. तर नेझल प्रिपरेशन्स, इयर प्रिपरेशन्स हे सुद्धा टॉपिकल प्रिपरेशन्समध्ये येतात. नेक्स्ट पावडर्स अँड ग्रॅन्युल्स. आता पावडर म्हणजे काय, तर पावडर इज अ फाईन पार्टिकल. पावडर हे फाईन पार्टिकल्स असतात कोणत्याही सबस्टन्सचे. आणि ग्रॅन्युल्स काय असतात, तर ग्रॅन्युल्स आर ॲग्रिगेशन ऑफ पावडर. तर ॲग्रिगेशन ऑफ पावडर पार्टिकल्स और ॲग्रिगेशन ऑफ फाईन पार्टिकल्स इज ग्रॅन्युल. ठीक आहे. तर पावडर्स काय असतात, ग्रॅन्युल्स काय असतात, पावडर्सचे टाईप्स, ग्रॅन्युल्सचे टाईप, इफरसन्स पावडर, इफरसन ग्रॅन्युल्स, त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, मेथड ऑफ प्रिपरेशन्स, इव्हॅल्युएशन, स्टोरेज कंडिशन्स, हे सर्व काही डिटेल या चॅप्टरमध्ये कव्हर केलं जाईल. त्यानंतर स्टराईल फॉर्म्युलेशन्स. ठीक आहे. स्टराईल. सो स्टराईल म्हणजे काय होतं, तर स्टराईल म्हणजे फ्री फ्रॉम लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके. म्हणजे ज्या प्रिपरेशन्स फ्री फ्रॉम लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ, फंजाय यांच्यापासून फ्री आहेत. म्हणजे ज्या प्रिपरेशन्समध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स नाही आहेत, लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स, तर अशा प्रिपरेशन्सला म्हणतात स्टराईल प्रिपरेशन्स. तर स्टराईल प्रिपरेशन्समध्ये इंजेक्टेबल्स येतात, ऑप्थॅल्मिक फॉर्म्युलेशन्स येतात, आणि जिथे कुठे आपण ज्या कुठल्याही प्रिपरेशन आपण डायरेक्टली इंजेक्ट करतो किंवा फर्स्ट लेअर ऑफ प्रोटेक्शन जी आहे आपली स्किनला क्रॉस करून आपण ॲडमिनिस्टर करतो, एक्सेप्ट ओरल प्रिपरेशन सोडून, तर त्या दोज प्रिपरेशन मस्ट बी स्टराईल. ठीक आहे. देन नेक्स्ट टॉपिक इज इम्युनोलॉजिकल प्रोडक्ट्स. इम्युनोलॉजिकल प्रोडक्ट्स म्हणजेच द प्रोडक्ट्स विच अफेक्ट द इम्युनिटी. म्हणजे जे प्रोडक्ट्स आपली इम्युनिटी एनहान्स करतात असे प्रोडक्ट्स म्हणजे इम्युनोलॉजिकल प्रोडक्ट्स. मग इम्युनिटी काय आहे, तर रेजिस्टन्स ऑफ बॉडी टू अ डिसीज और अन इन्फेक्शन इज इम्युनिटी. तर इम्युनिटी एनहान्स करणारे प्रोडक्ट्स म्हणजे इम्युनोलॉजिकल प्रोडक्ट्स. आणि इम्युनोलॉजिकल प्रोडक्ट्समध्ये वी हॅव टू स्टडी सेरा. तर सेरा काय, तर अँटीबॉडी कंटेनिंग प्रिपरेशन्स म्हणजे सेरा. वॅक्सिन्स, व्हॉट आर वॅक्सिन्स, सो अँटीजन कंटेनिंग प्रिपरेशन्स आर वॅक्सिन्स. देन टॉक्झाइड्स, टॉक्झिन पासून तयार केलेले टॉक्झाइड्स अँड देअर मॅन्युफॅक्चरिंग मेथड्स. तर इथे आपल्याला सेरा, वॅक्सिन्स, टॉक्झाइड्स यांचे डेफिनेशन्स, यांचे ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, त्यांचे एक्झाम्पल्स आणि त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग मेथडचं स्टडी करायचं आहे. देन नेक्स्ट टॉपिक 6 नंबरचा टॉपिक आहे सिलेबसमध्ये, बेसिक स्ट्रक्चर, लेआउट, सेक्शन्स अँड ॲक्टिव्हिटीज ऑफ फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स. तर फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स म्हणजे फार्मा इंडस्ट्री, फार्मा कंपनी जिथे प्रोडक्शन केलं जातं फार्मास्युटिकल प्रोडक्ट्सचं. फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स म्हणजे टॅबलेट, कॅप्सूल्स किंवा रॉ मटेरियल, बल्क प्रोडक्ट्स पण, बल्क मेडिसिन्स पण असू शकतात, बल्क ड्रग्स. तर त्यांचं प्रोडक्शन जिथे केलं जातं दॅट इज द मॅन्युफॅक्चरिंग प्लांट. तर फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, त्याचं लेआउट कसं असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणकोणते सेक्शन्स असायला पाहिजे आणि कशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी, कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये चालतात त्याचं तुम्हाला माहिती असायला पाहिजे, अंदाज यायला पाहिजे. म्हणून हा टॉपिक इथे आहे. ज्याला कोणाला इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचं असेल, फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये जॉब करायचं असेल, प्रोडक्शनमध्ये जॉब करायचं असेल, त्यासाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. देन नेक्स्ट इथेच क्वालिटी कंट्रोल अँड क्वालिटी ॲश्युरन्स. सो कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये हा जो डिपार्टमेंट आहे क्वालिटी कंट्रोल अँड क्वालिटी ॲश्युरन्स हा खूपच महत्त्वाचा डिपार्टमेंट आहे. कारण हाच डिपार्टमेंट आहे जो की ड्रगचं जे काही क्वालिटी आहे ॲज पर इंडियन फार्माकोपिया किंवा ब्रिटिश फार्माकोपिया, ते क्वालिटी प्रॉपर स्टँडर्ड वाईज आहेत की नाही ते कन्फर्म करतं. तर ड्रग हा किंवा डोसेस फॉर्म किंवा फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स हे प्रॉपर क्वालिटीचे, प्रॉपर स्टँडर्डचे तयार होत आहेत की नाही याच्यासाठी क्वालिटी ॲश्युरन्स हे डिपार्टमेंट काम करतं इंडस्ट्रीमध्ये. आणि लास्ट स्टेपला ॲट द एंड ते प्रॉडक्ट प्रॉपर क्वालिटीचे झालेली आहेत की नाही हे कन्फर्म करण्याचं काम हे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट करतं. क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट हे क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंटच्या सोबत किंवा क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंटच्या अंडरमध्येच काम करतं. तर या टॉपिकमध्ये आपल्याला क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय, क्वालिटी ॲश्युरन्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये CGMP म्हणजे करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस हे काय आहे, याचा इम्पॉर्टन्स काय आहे, हे सगळं आपल्याला या टॉपिकमध्ये स्टडी करायचं आहे. सो
दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे फार्मास्युटिकलचा क्वालिटी मेंटेन करायचं असेल तर मोस्ट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते रिस्पॉन्सिबिलिटी हा जो क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंट आहे याच्यावरती असते. देन नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, लास्ट टॉपिक, 7th टॉपिक इन युअर सिलेबस, दॅट इज नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीमला आपण NDDS असं सुद्धा म्हणतो. शॉर्ट फॉर्म काय? NDDS. आता एक नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे आणि एक आपली कन्व्हेन्शनल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे. कन्व्हेन्शनल, ठीक आहे, जी आपली रुटीन असते, नॉर्मल असते, दॅट इज कन्व्हेन्शनल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. कन्व्हेन्शनल, ओके, किंवा ट्रॅडिशनल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम असं सुद्धा म्हणू शकतो आपण. कन्व्हेन्शनल किंवा ट्रॅडिशनल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. आता कन्व्हेन्शनल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम म्हणजेच ट्रॅडिशनल आणि नॉवेल याच्यामध्ये काय फरक आहे? तर जे ट्रॅडिशनल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम असते त्याच्यामध्ये जे रिलीज ऑफ ड्रग असतं, टॅबलेटमधून ड्रग रिलीज होतोय, कॅप्सूलमधून ड्रग रिलीज होतोय, तर त्या रिलीज रेटवर कंट्रोल नसतो. आणि जे नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम असतात तर त्याच्यामध्ये ड्रग जे काही रिलीज होतं त्याच्यावरती कंट्रोल असतो. तसंच ड्रग कोणत्या साईटवर जाऊन रिलीज होईल हे सुद्धा नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीममध्ये कंट्रोल केलं जातं. नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीममध्ये लायपोझोम्स येतात, नायोझोम्स असतात, ठीक आहे, ऑस्मोटिक ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे. सो इथे नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीमचे डेफिनेशन, त्याचे चॅलेंजेस, लिमिटेशन्स, ॲडव्हान्टेजेस, टाईप्स, हे सगळं डिटेल्स आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. तर असा हा ओव्हरऑल सिलेबस आहे फार्मास्युटिक्सचा. तर हा पूर्ण सिलेबस आपण डिस्कस करणार, कन्सेप्ट समजून घेणार आणि त्या कन्सेप्टशी रिलेटेड जे काही MCQs एक्झिट एक्झाममध्ये एक्सपेक्टेड असतील ते MCQs सुद्धा आपण इथे कव्हर करणार, त्याची प्रॅक्टिस करणार. सो आपण आता पहिला जो आपण आता जे सुरू करणार ते टॉपिक नंबर 5 जो आहे आपला टॅबलेट. तर आता आपण स्टडीला सुरुवात करणार, डिस्कशनला सुरुवात करणार. तर आपण हा जो चॅप्टर नंबर 5 आहे तर चॅप्टर नंबर 5 मध्ये टॅबलेट्स हा जो टॉपिक आहे याच्यापासून आपण सुरू करणार. कारण टॅबलेट हा आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे. फार्मासिस्ट म्हटलं की टॅबलेट त्याचा फेवरेट टॉपिक आहे. तर या आपल्या फेवरेट टॉपिकपासून आपण सुरुवात करणार. ओके.